आज बनवणार आहे मी मटन बिर्याणी, कारण का गावी आले तेव्हापासून भाकर आणि चपाती खाऊन रोज रोज आणि बनवून पण मला कंटाळा आलेला आहे. तर चला तर बनवूया आज बिर्याणीच, कारण का मला पण आज बिर्याणीच खाऊ वाटत होती. त्याचं सगळ्यात आधी मटण शिजून घेतलेलं आहे साईडला, आणि मसाल्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट, मिरच्या आणि कोथिंबीर साईडला सगळा मसाला करून घेतलेला होता. आणि तांदूळ पण भिजत घातलेले होते. तर करूया आता सगळ्यात आधी फोडणीची तयारी. तर सगळ्यात आधी टोप ठेवला मी शेगडीवरती, त्याच्यामध्ये तेल टाकून तेल गरम होईपर्यंत बारीक चिरलेले कांदे टाकलेले आहेत आणि ते गोल्डन होईपर्यंत मग त्याच्यामध्ये खडे मसाले टाकले आणि मिरच्या टाकून चांगलं परतवून घेतलं. आणि मग अद्रक, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकून टोमॅटो टाकून एकजीव होईपर्यंत त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलं. आणि इथे ना बिर्याणीचा सुहाना मसाला भेटतो ना अख्खा, तो टाकला. आणि एवढा मस्त वास सुटलेला होता ना बिर्याणीला. आणि मला गावी आलं तसं ना मला शूट करायला भेटत नाही व्हिडिओ, कारण का सगळं लक्ष बाबूडीकडेच आहे. तो खूप पळायला लागला इकडे तिकडे. तर मग बिर्याणी अशा पद्धतीने बनवली. आणि थोडंसं तिखट पाहिजे म्हणून त्याच्यामध्ये लाल तिखट टाकलं. आणि बाबूला पण लागली होती भूक, तर मग केली पटापट तयारी. आणि ते थोड्या वेळ झाकून घेतला आणि वास तर एवढा भारी सुटलेला होता ना. मग त्याच्यामध्ये टाकून घेतले मग फुलू घातलेले तांदूळ आणि मस्त परतवून घेतलं. आणि त्याच्यामध्ये साईडला गरम केलेलं मी पाणी पण होतं, मग त्याच्यामध्ये पाणी ओतून घेतलं. आणि बिर्याणीचा वास असा सुटलेला, तर ते दोघं जण आले, मग त्याची मैत्रीण आणि ते दोघं जण आले खायला. मग इथे बिर्याणी तयार आहे माझी. आणि बिर्याणीचा वास तर असा भारी सुटलेला ना. आणि आता बाबूला मी भरवणार आहे. कमेंटमध्ये सांगा कशी वाटली रेसिपी.